हॅलो नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आहे जी चित्रगौरव पुरस्कार 2024. मी चाललेली आहे मुंबईला माझ्या मैत्रिणीच्या कारमधून, जी की मला भूमकर चौकातून पिकअप करणार आहोत आणि आम्ही मग पुढे मुंबईला जाणार आहोत. सो चलो बघूयात. हॅलो नमस्कार, मी योगिता. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अँकर योगी भालेराव या यूट्यूब चॅनलवर. आज मुंबईला चालली आहे, पण मी आज एकटी नाही आहे. माझ्यासोबत ऋषाली आहे, कारण मी तिच्याच कारमध्ये आली आहे आज आणि आम्ही एकत्र आज चाललो आहे. यार तू खूप छान दिसते. मी बघ, मला रेडी व्हायचं, अजून रेडी झाल्यावर मी पण छान दिसते. तर आम्ही आता फूड मॉलला थांबलो आहे. थोडंसं खाणं वगैरे होईल, त्यानंतर पेटपूजा झाली की मी आता पुढे निघणार आहोत. तर आज काय होणार आहे छान छान. सो फूड मॉलला आम्ही चेंज केलं, कारमध्ये मेकअप केला आणि छोटीशी क्लिप तुमच्यासाठी ब्लॉगसाठी घेतली. पुढे गेल्यावर आम्ही पोचलो जिथे जी चित्रगौरव पुरस्कार 2024 जिथे आहे तिथे आम्ही पोचलो. बाहेर फुल सिक्युरिटी होती, खूप सारे पोलीस, सिक्युरिटी गार्ड, छान, म्हणजे सगळी व्यवस्था खूप छान होती. इथे फायनली जी चित्रगौरव पुरस्कार 2024 आणि माझा पहिलाच जी चित्रगौरव पुरस्कार फायनली आम्ही पोचलेलो आहे. आणि आम्ही अशा प्रकारे रेडी झालो आहे, जे की आम्ही वॉशरूममध्ये बघायला आलो आम्ही कशा रेडी झालो. आणि ये ना. ओके, सो आता हे एवढे डाग आहेत तेवढे इग्नोर. हा चलू का आपण पूर्ण रूप दाखवूयात. चल तिकडे. सो बाथरूमच्या मिररचा हा एक उपयोग होतो. चलो, सो पुढचा ब्लॉग आहे, तुम्ही कंटिन्यू करा. काय होतंय, आम्ही काय मज्जा करतोय. येस, चलो बाय बाय. आता 6:45 झालेत आणि आम्हाला 6:30चा टायमिंग दिलेला. सो आता बघूयात आपण सेलिब्रिटी कधी येत आहेत, म्हणजे तसं आपण शूट घेत जाऊयात. सो पुणेवाले मागे तुला मुंबईला आला काय हा हे बघ, काहीच नाही केलं. रेड कार्पेटवर आहे मराठी चित्रगौरव पुरस्कार 2024 आणि तुम्ही बघू शकता आनंदीचं काहीतरी तयारी चालू आहे. आपण तिच्याकडे जाऊया, तिला विचारूया की कोणत्याही चॅनलचं अवॉर्ड फंक्शन असेल ना तर खूप सेलिब्रिटी येतात. आणि आता मीडियाचं तसंच होतं की मीडियासाठी खूपच तारेवरची कसरत असते. कोणाकोणासोबत इंटरव्ह्यू घ्यायचे, सगळ्यांनाच कव्हर करायचं असतं, सगळ्यांसोबतच इंटरव्ह्यू घ्यायचे असतात. सो आणि इथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील हजेरी लावली होती या इव्हेंटसाठी. आज आमची हालत झाली. इकडे पळू की तिकडे पळू असं झालं. बाय द वे, हिला मी नुसतीच फ्रेममध्ये दाखवतीये, पण सेलिब्रिटी कट्टा हा जे आहे, सेलिब्रिटी कट्टाची सर्वा आपण जिला म्हणू शकतो ही वृषाली काने. प्लीज सेलिब्रिटी कट्टाला फॉलो करा. त्यासोबतच आमच्या A to Z मराठीला फॉलो करायला विसरू नका. काय सांगू ही आधी जेव्हा म्हणाली ना की मला नुसतीच फ्रेममध्ये दाखवते, तेव्हा मला असं झालं, अरे दाखवते म्हणजे. तर काही नाही, पण तिने छान कौतुक केलं आहे. आणि या सेलिब्रिटी कट्टा तुम्हाला माहिती असेल माहीत तर जाऊन यूट्यूबला बघा आणि तिथे चॅनलला सबस्क्राईब. चलो आता जाऊयात आपल्या कामाला. इथे क्रांती रेडकर ताई आहे, मला पण इंटरव्ह्यू घ्यायचा होता पण मला नाहीच शक्य झालं. सो पुढे मग मृण्मयी असेल, तिचे दोघी बहिणींचे इंटरव्ह्यू झाले, किशोरीताई शाणे आणि अजून बरेच जणांचे इंटरव्ह्यू झाले, जे की मी इथे क्लिप टाकले. जी चित्रगौरव पुरस्कार म्हटलं ना की झीवाले नेहमीच अवॉर्ड्समध्ये बॉलिवूड स्टार्स आणतात. तर आजही कोणीतरी खास बॉलिवूड स्टार येणार आहे, ती म्हणजे थोड्याच वेळात तुम्हाला आता फ्रेममध्ये दिसून जाईल की कोणती बॉलिवूड स्टार आहे. यावेळेस सारा अली खान पण होती आणि आता शिल्पा शेट्टीही आहे. सो आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी सारा अली खान नव्हती, तिचं शूट आधी झालेलं. पण आम्ही जेव्हा गेलो तर तेव्हा शिल्पा शेट्टी त्या ठिकाणी होत्या आणि त्या मेन गेस्ट होत्या. सो तुम्हाला फ्रेममध्ये दिसत असेल. मी तर कोणालाच नाही बोललेलो, आणि शपथ विचारा कॅमेरा रेकॉर्ड नाही. पण खरंच ही मुनिया पैठणी आणि तुम्ही absolutely stunning. Mummy calls me Munia, you know that? हाँ. So cute. Yeah. मुनिया ने आज मुनिया पहना है.
चित्रा गौरव पुरस्कार 2024 आता मोठ्या दिमाखात पार पडलेला आहे. हो, खरंच. धमाल आली आहे आणि आमच्या दोघींची खुशी वेगळी आहे. तो आनंद यासाठी आहे की आम्हाला आता शिल्पा शेट्टी सोबत सेल्फी काढायला मिळाला. आहे. सो या आम्ही खूप खुश. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आत्ता वाजलेत 10:30 आणि आम्ही पुण्याला निघालो आहे. सो प्लीज ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच अँड बाय बाय. टेक केअर.